रात्री अपरात्री कधी हायवेला अपघात झाला किंवा काही अतिप्रसंग आला तर आवर्जून प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारं पिंपरीपेंढार गावातील व्यक्तिमत्व किरण भाऊ कुटे। खरं तर नगर कल्याण हायवेवर आजपर्यंत अनेकदा रात्री अपरात्री अपघात झाले, त्यावेळी सर्वप्रथम आवर्जून धावून जाणारं आणि अपघातग्रस्त झालेल्या प्रत्येक व्यक्तीला दवाखान्यापर्यंत पोहोचवणं, त्याला एक नवीन जीवदान देण्याचं काम आजपर्यंत ज्यांनी केलं ते किरण कुटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांनी पिंपरीपेंढार या ठिकाणी जाऊन किरण कुटे यांना शुभेच्छा दिल्या। त्याचबरोबर उद्या नवीन वर्षाची सुरुवात होते। या नवीन वर्षाच्या सुरुवातीला तालुक्यातील प्रत्येकाच्या भेटीगाठी घेता याव्यात, त्यांना आपल्या शुभेच्छा देता याव्यात यासाठी नारायणगाव, बेल्हे, आळेफाटा, जुन्नर, ओतूर या शहरांमध्ये जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांनी प्रत्येकाच्या भेटीगाठी व्हाव्यात, त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देता याव्यात यासाठी अल्पोहाराचे आयोजन केले आहे। त्याचप्रमाणे सर्वांना या अल्पोहारासाठी आवर्जून आमंत्रणही जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांनी दिले आहेत। किरण कुटे यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देतानाच सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छाही आमदार शरददादा सोनवणे यांनी दिल्या। याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे पिंपरीपेंढार प्रतिनिधी गणेश पोटे यांनी। हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है। प्रथमतः शिवसेना शाखा पिंपरीपेंढार तर्फे भगवं वादळ म्हणण्यापेक्षा गावामध्ये प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आणि ज्या वेळेला कोणाला गरज असेल निम्म्या रात्रीला उठून येणारे म्हणजे आपले किरण शेठ कुटे यांचा आज 31 डिसेंबर आज त्यांचा वाढदिवस आहे। त्या वाढदिवसानिमित्त आमच्या किरण शेठ यांना लाख लाख कोटी कोटी भव्य शुभेच्छा। आमचे बंधुतुल्य किरण शेठ कुटे यांचा आज या ठिकाणी आम्ही वाढदिवस साजरा करत आहे। त्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी जयसिंग शेठ कोटे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे। शाखा प्रमुख जालिंदर शेठ गाडगे, बबन शेठ गाडगे, निखिल कुटे या सर्वांची या ठिकाणी उपस्थिती आहे। किरण दादा यांचा बर्थडे हा दरच वर्षी आमच्या स्मरणात राहतो, कारण त्यांची वेळोवेळी आम्हाला ज्यावेळेस आम्हाला मदत पाहिजे त्यावेळेस ते आम्हाला निखळ भावनेने मदत करतात, त्यामुळे त्यांचा बर्थडे आणि त्यांचं सर्व काही आमच्या ध्यानात राहतं। आणि या निमित्ताने मी एवढंच बोलतो की तुम जिओ हजारों साल, साल के दिन हो 50,000 अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। या वाढदिवसाच्या निमित्ताने किरण भाऊचा वाढदिवस असल्यामुळे तिथे जमलेल्या मित्रमंडळी आणि मित्रपरिवारातर्फे किरण भाऊला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू सुनील। 2018चा काही तासामध्ये आता वार्षिक समारंभ होतोय वर्षभराचा आणि 2019ची सुरुवात होते आहे उद्या सकाळपासून। खरं तर हिंदू शास्त्राप्रमाणे आपला दिवस उजळल्यानंतर खरं तर आपला दिवस चालू होतोय, पण आपण ब्रिटिश टाइम का पाहतो तर जगाची भाषा झालेली आहे आता। परंतु
आतापर्यंत सर्व लोकांना मी 31 साजरा करताना पाहिलंय. पण उद्या आपण एक ऐतिहासिक निर्णय केला आहे जुन्नर तालुक्यामध्ये की आळे फाटा, बेल्ला, नारायणगाव, जुन्नर आणि ओतूर या 5ही मोठ्या शहरामध्ये आपण सकाळचं नियोजन केलंय 8 ते 11 वाजेपर्यंत की तिथे सर्व शेतकऱ्यांनी, सर्व आपल्या लोकांनी, व्यापाऱ्यांनी एकत्र यावं आणि त्या ठिकाणी येऊन आपण सर्वांनी भेटायचं, एकमेकांना नवीन वर्षाच्या 2021च्या शुभेच्छा द्यायच्या आणि तिथे काय अल्पोपाल ठेवलेला आहे. म्हणजे मिसळ पाव, कारण मिसळ पाव आपला आवडीचं खाद्य आहे सगळ्यांचं. तर मिसळ पाव आणि लाडू, खरं तर जिलेबी करायची होती आपल्याला, पण जिलेबीला थोडासा लेट निर्णय झाल्यामुळे ते पीठ भिजवायला थोडंसं ते म्हटले की आम्हाला ते मुरायला लागतं 2 दिवस, नाहीतर मग जिलेब्या कच्च्या राहतील किंवा त्या लबरासारख्या होतील. मग म्हटलं ठीक आहे, रिस्क घेण्यापेक्षा मग लाडूची तयारी केली. लाडू बांधायचं काम चालू आहे. जवळजवळ 15,000 लाडूची ऑर्डर आपण केलेली आहे आणि बाकी जवळजवळ संपूर्ण भागातल्या मिळून आपण काय म्हटलं तरी आज 1500 लोकांची आपण ऑर्डर मिसळच्या पण केलेली आहे. जागेवर मिसळ आपला आदरणीय रामदास शेठ यांना सांगून तिथं मिसळ हे 1,500 लोक मिसळ कशी खातील. पावाची ऑर्डर पण आपण देऊन टाकल्यात आणि 15 ते 18,000 पावाची ऑर्डर पण केलेली आहे. म्हणजे सगळ्या तालुक्यातल्या मी 60 ठिकाणी राऊंड मारणार आहे. आपण सर्वांनी त्या ठिकाणी उद्या या वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या एक वेगळ्या असलेल्या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी आणि एकमेकांच्या भेटीसाठी आपण सर्वांनी आळेफाटा आपल्याला जवळ आहे, त्यामुळे आळेफाट्यावर आपण सर्वजण याल अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करतो. आपल्या सर्वांना नूतन वर्षाच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो. उद्या तिथं आल्यानंतर आपण सर्वजण त्या ठिकाणी भेटणार आहोत. आणि किरण भाऊचा आज वाढदिवस. खरं तर प्रत्येक वर्षाला समारोपाचा निरोप द्यायचे किरणची जबाबदारी आहे आणि किरण हा उद्या उगवणार त्याचं नाव किरण आहे. किरण उगवल्याशिवाय तुम्हाला आम्हाला प्रकाश पडणार नाही. त्यामुळं मावळतीचं वर्ष आणि पुन्हा किरणचा उगम म्हणजे नव्याने पुन्हा सुरुवात त्याच्या आयुष्याची अशा पद्धतीचा हा संकल्प व्यवस्थेचा अर्थार्थी योगायोग म्हणावं लागेल की त्या किरण या नावाला वर्षाची शेवटची संधी आणि म्हणजे त्याचा जन्म, त्याचा प्रकट दिन म्हणूया आपण 31 तारीख आणि पुन्हा नव्याने त्याचं असलेलं उद्याचं आगमन असं नवीन वर्षाची पुन्हा त्याच्या आयुष्याची सुरुवात होते. किरणला मी मनापासूनच्या शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीने. तालुक्याचा आमदार, आपला माणूस, किल्ले शिवता श्रीदार, महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र विधानसभा, तालुक्याच्या तमाम मायबाप जनतेच्या वतीने आणि माझ्या समेत आदरणीय जन्मकल्प संस्थेचे चेअरमन आणि विविध कार्यकारी सोसायटी वडगावांचे व्हाईस चेअरमन सन्मानित सचिनजी वाळून, गांधी कलेक्शन आणि आशीर्वाद ड्रायफ्रुट्स आणि आशीर्वादच्या किराणा माणसं मोठं काम करत असलेले सन्माननीय सचिनजी शेलोद ही मंडळी आज माझ्या समेत सकाळपासून फिरत आहेत. बाकी आपण सगळी मंडळी स्थानिकच आहात. आपण सर्वजण या ठिकाणी सहभागी झालात. या वाढदिवसाला किरणला मी आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून मनसे शुभेच्छा देतो. कारण मला काही लोक म्हटले की साहेब शिवसेना आणि मनसेचा काही वाद मिटत नाही, न भेटो, पण आपली मनं एकत्र आहेत, आपला प्रेम एकत्र आहे, आपला जिव्हाळा एकत्र आहे. शेवटी सगळ्याच गोष्टी पक्षामध्ये पक्षपावलं होत नाही, सगळ्याच गोष्टी जातपातमध्ये होत नाही. शेवटी मानवतेचा असलेला रयतेचा अतिशय सुंदर अशा पद्धतीचा स्वराज्याचा मूलमंत्र ज्याने दिला ती ही शिवजन्मभूमी आहे आणि त्या शिवजन्मभूमीचं आपण नेतृत्व करतोय. आपण मागणी केल्याप्रमाणे आपला या खंडोबा देवाच्या इथला प्युअर ब्लॉकचं काम आपण चालू करतो लवकरच. त्याच्यानंतर आपण शब्द दिल्याप्रमाणे आपल्या गाडगेपाडाचा सभामंडपाचं काम ते आपण चालू करतोय. विश्वकर्माचं आपण काम चालू करतोय आणि रस्त्याचं काय विचार मी ते सांगत नाही. आता एवढी विकास कामं काय काय सांगू असा मोठा प्रश्न मला मी विकास कामं आधीच काय बोलत नाही, पण मात्र रस्ते सगळे होतील एवढंच सांगतो. आणि पुन्हा एकदा किरणला मनापासूनच्या शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि उद्या सकाळी आपण सगळ्यांनी तिकडं मार्गस्थ व्हावं आणि आपण सर्वांनी त्या ठिकाणचा आनंद घ्यावा अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आज वेळात वेळ काढून दादा वाढदिवसाचं निमित्त आहे, पण सर्वांची गाठ भेट होण्यासाठी तालुक्याचे आमदार आपल्या गावामध्ये आले. आणि दादा तुमच्यावर हे सर्वांचं प्रेम आहे. येत्या 12 आणि 13 जानेवारीला तुमच्या नावाने तालुक्यामध्ये भव्य राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धा होणार आहेत. आमदार चषक व्हॉलीबॉल सामने होणार आहेत. तरी मी आपल्या विघ्नर टाइमच्या माध्यमातून सर्व तालुक्यातल्या जनतेला सांगू इच्छितो का भव्य दिव्य असे आमदार चषक सामने या ठिकाणी होणार आहे. तरी आपण सर्वांनी उपस्थित दाखवून आमच्या पिंपरी पेंढार गावावर उपकृत करावं हीच नम्र विनंती. तुम्हाला दादा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हा किरण कायमच उगवणार आहे, पण तो तुमच्या बरोबरच उगवणार आहे.